तुम्हाला आत्तापर्यंत वैराग्याबद्दल जे जे सांगितलं गेलेले आहे ते फक्त वरवर लेवलचं आहे. डीपमध्ये कोणीच सांगत नाही की वैराग्य म्हणजे नक्की आहे काय. वैराग्याचे सुद्धा लेवल्स आहेत आणि ते कसे मिळवायचे, त्या लेवलपर्यंत जर पोचायचं आहे तर ते इथून लगेच तिथे उडी नाही मारता येत. स्टेप बाय स्टेप जावं लागतं. आज त्याच वैराग्याच्या वेगवेगळ्या स्टेप्सबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. बी विथ मी. तर वैराग्याचे दोन प्रकार आहेत. टेम्पररी वैराग्य म्हणजे जे प्रसंगानुसार टिकतं आणि दुसरं म्हणजे परमनंट वैराग्य म्हणजे जे चिरकाळ टिकणारं आहे. आज आपण टेम्पररी वैराग्याबद्दल. पहिला आहे कारण वैराग्य, जो टेम्पररी वैराग्याचा एक पार्ट आहे. कारण वैराग्य काय येतं? एखाद्या प्रसंगी जर आपल्या फॅमिलीमध्ये कोणाचं निधन झालेलं आहे किंवा कोणाचं ब्रेकअप झालंय किंवा कुठली तरी एखादी हानी झालेली आहे, त्यावेळेस जगण्याची आशा सोडून देतो माणूस आणि असं वाटतं की सगळं सोडून कुठेतरी आता निघून जावं. मग त्या क्षणाला जी विदेह स्थिती प्राप्त होते, ज्या क्षणाला वाटतं की आता मला आयुष्यात काहीच नकोय, सगळं संपलेलं आहे, त्या क्षणापुरतं आलेल्या वैराग्याला म्हणतात कारण वैराग्य. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अ पर्सन बिकम्स डिटॅच्ड आफ्टर लॉस और सम काइंड ऑफ सॉरो. बट व्हेन द सिच्युएशन इम्प्रूव्स, डिटॅचमेंट डिसअपियर्स. हेन्स इट इज कॉल्ड कारण वैराग्य. आता दुसरा बघूया यात्रा वैराग्य. जेव्हा आपण एखाद्या तीर्थयात्रेला जातो, एखाद्या ज्योतिर्लिंगाला जाऊन येतो, त्या क्षणाला त्या 2 ते 3 दिवसांच्या प्रवासामध्ये आपण कम्प्लिटली सरेंडर असतो आपल्या डायटीला. त्या क्षणाला कुठलाच विषय म्हणजे हे जे मी 7 पॉइझन्स तुम्हाला सांगितले, त्या 7 पॉइझन्सपैकी कुठलाही एकही पॉइझन तुम्हाला त्या क्षणाला शिवत नाही. तर मी त्या क्षणाला पूर्ण त्या डिटॅचमेंटच्या, पूर्ण सरेंडरच्या स्टेजमध्ये असता, म्हणून त्याला यात्रा वैराग्य म्हटलं जातं. तिसरा प्रकार आहे स्मशान वैराग्य. जसं आता आपण सुरुवातीला डिस्कस केलं की आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा एखाद्या फॅमिलीमध्ये कोणाचं जर निधन झालं तर त्यावेळेस एक तो लॉस होतो आणि आपण पूर्णपणे विदेह स्थितीमध्ये जातो की मला कोणच नको आहे. होतात अशा काही गोष्टी की जिथे आपण स्वतःलाच हरवून बसतो. मग त्या क्षणाला जे वैराग्य येतं त्याला स्मशान वैराग्य म्हटलं जातं, की जिथे फक्त तू आणि फक्त तू, फक्त मी आणि मी, मला कोणाशी तिथे लेणं देणं नाही आहे. पण तेही पुन्हा टेम्पररीच आहे, ते चिरकाळ टिकणारं नाही आहे.